अनेक दिवसापूर्वी सेशनमध्ये अजितदादांच्या ऍक्सिडेंटची नाहीतर घातपाताची चर्चा व्हावी यासाठी आम्ही अल्पकालीन चर्चा असेल, लक्षवेधी असेल, तसंच 193चा प्रस्ताव असेल, अशा विविध माध्यमातून हा मुद्दा चर्चेत यावा अधिवेशनामध्ये, यासाठी आम्ही सर्वजणच प्रयत्न करत आहोत. पण दुर्दैव असं महाराष्ट्र राज्याच्या सेशनमध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचा ऍक्सिडेंट जो झाला त्याच्याबद्दल साधा चर्चा करण्याची वेळ सुद्धा तिथं त्या ठिकाणी दिली जात नाही. आत्ताच काही वेळापूर्वी अध्यक्ष महोदयांना मी भेटलो, विनंती केली की लवकरात लवकर अधिवेशन संपण्यापूर्वी या बाबतीतली चर्चा त्या ठिकाणी व्हावी. म्हणजे महाराष्ट्रात तर चर्चा होतच नाही, पण हा विषय हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा सुद्धा असल्यामुळे सीबीआय सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येतं, त्याच्याच बरोबर एव्हिएशन मंत्रालय त्याच्या अंतर्गत येतं. पण हा मुद्दा पार्लमेंटमध्ये सुद्धा चर्चेला कदाचित मुद्दामून त्या ठिकाणी आणला जात नाही. ही दुर्दैवी गोष्ट आहे. अध्यक्षांनी सांगितलंय की उद्या नाहीतर सोमवारी या बाबतीतली चर्चा आम्ही लावू. त्यामुळे वाट बघूया सोमवारपर्यंत काय होतंय. पण दुर्दैव असा एवढा महत्वाचा मोठा मुद्दा असून सुद्धा हा खरं तर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाहीतर दुसऱ्या दिवशी चर्चेत यायला पाहिजे होता, पण दुर्दैवानं त्या ठिकाणी तो आलेला नाही. कामकाजामध्ये रोज खरं तर तो मुद्दा आहे, मात्र येत नाही. म्हणजे मागच्या 2 आठवड्यात चौथा आठवडा आहे आणि आता शेवटचे 4 दिवस बाकी आहेत. विधान परिषदेमध्ये शशिकांत शिंदे साहेब, अमोल मिटकरी हे सुद्धा तिथं प्रयत्न करत आहेत. खाली अधिवेशनामध्ये मी स्वतः असेल व आमचे सर्व इतर नेते, ज्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब असतील, इतरही पक्षाचे नेते हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ती काय चर्चा मुद्दामून कदाचित करून दिली जात नाही, असं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. अजितदादांचा जो हे जे आहे, जो व्हिडिओमध्ये जे ब्लास्टिंग झालेलं आहे वेतनाचं, तर ते कुठेतरी कट कारस्थान रचून हे लढवण्यात आलं, असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. आणि शरद पवार साहेब हे क्लिप त्यांच्याकडे जी गेलेली आहे असं पेन ड्राईव्ह, ते पण लवकरच ते फ्लॅश करणार अशी बातमी आहे. मला या बाबतीतलं कुठेही त्या ठिकाणी माहित नाही. शेवटी याला क्रिमिनल अँगल असू शकतो, म्हणून आपण क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन तिथं मागत आहोत. एफआयआर त्याचाच एक भाग झाला, सीबीआय एन्क्वायरी त्याचाच एक भाग झाला, त्याच्यानंतर सीआयडी एन्क्वायरी त्याचाच एक भाग झाला. सीबीआयच्या बाबतीत आम्हाला दिल्लीत गेल्यानंतर असं कळतंय की अजूनपर्यंत महाराष्ट्र राज्याला प्रस्ताव हा दिल्लीपर्यंत सीबीआयचा त्या ठिकाणी दुर्दैवाने पाठवलेला नाही.